प्रदर्शित केलं होतं की याच व्यासपीठावरती की मला अशी एक स्पर्धा घ्यायची आहे आणि इथे शशिकांत भाऊ घुले आहेत, त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदार साहेबांकडे या स्पर्धेच्या उभारणीविषयी संकल्प ठेवण्यात आला आणि आपण बघतोय आज या स्पर्धेला मूर्त स्वरूप प्राप्त होतंय। एक मोठा महोत्सव या ठिकाणी उभा होत असतानाच शशिकांत भाऊ आणि त्यांच्या समवेत सगळे कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत। खरं तर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल, आज आपल्या सर्वांचे नेते राज्यामध्ये एका महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत। त्यांच्या अथक परिश्रमातून मेहनतीतून त्यांच्या लोकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे जाणीवेतून आज नामदार अजितदादा पवार साहेब यांनी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी ठेवलेली आहे आणि ती जबाबदारी ते समर्थपणे उचलत आहेत आणि त्यामुळेच या स्पर्धेला एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। संदीप भाऊ नाणेकर, राजाभाऊ वाघेरे आणि सारंग भाऊ वाघेरे आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी काम करते। रोहितजी नाणेकर, गोपालजी, अमितजी डोके, सौरभजी वाळुंजकर, महेशजी ठोसर। या सोहळ्याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय पिंपरी चिंचवड शहराचे प्रसिद्ध विधिज्ञ आणि ॲडव्होकेट सन्माननीय आतिश भाऊ लांडगे सरांचं आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सन्माननीय दीपक भाऊ भोजने या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत। आणि काय स्वागत केले आतिश भाऊंचं इथे, शानदार षटकार। जब मिल बैठे तीन यार, क्रिकेट आप और आतिश भाऊ। मला आठवतंय किती वर्ष झाली असेल माहिती की या डायलॉगला, जवळपास आता 15 आणि 3 18 वर्ष झालेली। 18 अमित भाऊ भोसले यांनी नेहरू नगर या ठिकाणी जी संत तुकाराम नगर इथे जी स्पर्धा घेतली होती 2007 ला आणि आतिश भाऊ त्या स्टेजवरती आले होते। ज्यावेळेस मी हा डायलॉग बोललो होतो अक्षरशः पब्लिकने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। 18 वर्षानंतर मलाही आतिश भाऊंचं दर्शन होतंय। आपलं मनपूर्वक स्वागत या मंचावर। बघा 18 वर्ष मी तुम्हाला विसरलेलो नाहीये। जाऊया मैदानामध्ये, जिथे फलकावरती धावा 6 आहेत। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि सरळ बॅटनं लॉफ केलेला चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पुढे येतोय। राहुल सातव एक धाव पूर्ण करेल आणि फलकावरती धावा आहेत 7। विशाल गोलंदाजी मार्कवरती, विशाल निघोट, सचिन ढवळे प्रहार 11चा संघनायक। आज महत्त्वाची जबाबदारी निश्चित पार पाडावी लागणार आहे। यस, चांगला फटका, लॉफ्टेड फ्लिक, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही, मिळत आहेत 4। खणखणीत चौकार, अमित तापकीर ऑन फायर। सगळे मोठे खेळाडू आज मैदानामध्ये येत आहेत। लेदर बॉलचा खूप चांगला अनुभव आहे विशाल निघोटकडे आणि तसाच लेदर बॉलचा खूप चांगला अनुभव आहे अमित तापकीरकडे। लेदर बॉल बरोबरच या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली योग्यता सातत्याने सिद्ध केलेली आहे। अमित तापकीर मैदानामध्ये स्ट्राइक एंडवर। याबरोबरच हो पूर्णपणे अमित तापकीरला फसवलेला आहे। जी पोझिशन बनवली त्याला पूल करायचं होतं, मात्र खूप बाहेर चेंडू होता। त्याच्या लक्षात आलं की या चेंडूवरती मोठा फटका उचलला तर चेंडू वर आकाशात जाईल। त्यानं कंट्रोल केलं, आपले हात कंट्रोलमध्ये आणले आणि जरी धावा मिळाल्या नसेल तरी मला वाटतं एका मोठ्या संकटातून तो बचावलेला आहे। फलकावरती धावा 11। पहिलं षटक सुरू आहे। लेंथ बॉल आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल, सीमारेषेच्या बाहेर, 4 रन। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। फलकावरती 15 धावा। सलामीची जोडी मैदानामध्ये यशवंतराव पाचंगे, सतीश शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन। धाव फलकावरती 15। नवीन षटक मैदानामध्ये करण डुकरे, विशाल निघोट बरोबरच डाव्या हाताचा हा एक गोलंदाज करण डुकरे आज मैदानामध्ये येतोय। करण डुकरे अर्थातच केडी मैदानामध्ये असणार आहे।
डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, यावेळेस फाईन स्निक, मात्र एकच धाव प्राप्त होणार आहे. स्ट्राईक रोटेट होणार आहे. बुलढाणा चिखलीचा हा खेळाडू आहे. मराठवाड्यातून आज आपल्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आदररावचं काय नाव? तो कुठला? यस, इथे परत एकदा बाहेरची कड आहे आणि याबरोबरच एक धाव येणार आहे. लागोपाठच्या 2 धावा इथे मिळत आहेत. 2 एकेरी धावा आहेत. फलकावरती धावा 17 दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय. आज ऋषी आदररावला देखील या स्पर्धेमध्ये सचिन ढवळे सरांनी बोलवलेला आहे. धाराशिव वरून तो देखील इथे दाखल झालेला आहे. बुलढाणावरून मैदानामध्ये करण डुकरेला आपण बघतोय. अशा अनेक ताकदवान खेळाडू प्रहार 11 मध्ये आहेत. यस, इथे परत एकदा एकच धाव मिळणार आहे. करण डुकरेने या आक्रमकांना रोखलेले. दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये विशाल निगोटच्या गोलंदाजीवरती चांगला हल्ला झाला होता. 15 धावा तिथे आल्या होत्या. मात्र सातत्यानं व्हेरिएशन बघायला मिळते. संमिश्र अशी गोलंदाजी बघायला मिळते. काही चेंडू लेंथ टाकलेत तर काही उजव्याच्या बाहेर टाकलेत. काही आखूट टप्प्याचे चेंडू आलेत. थोडीशी गती परिवर्तन देखील या चेंडूंमध्ये बघायला मिळालंय. तर करण डुकरेला परत एकदा बघा. 18 धावा फलकावरती आहेत. यस, बाहेर जाणार हा चेंडू चांगला स्क्वेअर कट आहे. मात्र थोडासा हवेमध्ये डिक्लेरेशन झोन तिथे ऍक्टिव्ह होतोय. 2 धावा प्राप्त होतील. फलकावरती धावांची नोंद होणारे 20. यशवंतराव पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स मैदानामध्ये 20 वरती पोहोचत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये वेगवान धावा जरूर आलेल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये तो ओघ थोडासा मंदावलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये अमित तापकीर आणि राहुल सातव. आपल्याला माहित असेल की 2008, 9, 10 हे 3 वर्ष पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशननं PDPL पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही IPLच्या धर्तीवरती स्पर्धा सुरू केली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये कोहिनूर पॅन्थर्स या संघामध्ये अमित तापकीरला आपण खेळताना बघितलं होतं. विशेष म्हणजे त्या संघामध्ये 1,17,000ची सर्वाधिक बोली लागली होती अमित तापकीरवरती पहिल्या सीझनला. यस, यावेळेस चांगला फटका कव्हर्स मधून. आणि त्यानंतर म्हणजे जवळपास 2 दशक अमित तापकीर, आज वयाची 40 ओलांडलेली आहे. मात्र तो फिटनेस तुम्ही बघा, त्याचा जो वेग आहे तो बघा, त्याची चपळता बघा, त्यामध्ये कुठेही कमी जाणवलेली नाहीये. आजही तीच ऊर्जा, तीच एनर्जी अमित तापकीरची आपल्याला बघायला मिळते. आणि राहुल सातव हा सदोदित ऊर्जावान आहे. करण डुकरेचा सामना करणार आहे. यास, इथे डाव्या यष्टीवरती चेंडू, मोठा फटका होता राहुलला. मात्र कनेक्शन खराब होतोय. चेंडू निर्धाव असेल. षटकाची सांगता इथे होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामधून मात्र 6 धावा, 21 धावा फलकावरती. शिरसाट स्पोर्ट्स, यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. अमित तापकीर 12 धावसंख्येवरती नाबाद 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. राहुल सातव 9 धावसंख्येवरती नाबाद 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. फलकावरती 21 धावा. अजूनही लक्ष पुढे आहे. टेप बॉल ओव्हरला आता सुरुवात होणार आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं की टेप बॉल ओव्हर तेवढं प्रभावीपणे हाताळलं गेलं नव्हतं. ते म्हणजे सचिन ढवळे प्रहार 11 कडून. पण या सामन्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि या षटकासाठी आता गोलंदाज आणलेला आहे. स्वप्नील भालेराव नवीन गोलंदाज मैदानामध्ये आहे. स्वप्नील भालेरावचा पहिला चेंडू वाईड आहे. टेप बॉल ओव्हर हाताळणं एवढं सोपं काम नाही की कोणी गोलंदाज आता हातात घेतलाय बॉल आणि मी टाकतो बॉलिंग आणि टाकायला आलाय, ते शक्य होणार नाहीये. त्यासाठी तुम्ही सराव केला पाहिजे. आणि स्पर्धेच्या नियमांमध्येच ही गोष्ट क्लिअर आहे की इथे तिसरं षटक टेप बॉलचं टाकायचंय तुम्हाला. मागचे 6 दिवस सुद्धा प्रत्येक संघाने हे षटक टाकलेलं आहे. त्यामुळे ऑल इंडिया ओपन पूल मधले जे खेळाडू आहेत त्यांना देखील या षटकाचा सराव करूनच मैदानामध्ये येणं आवश्यक आहे.
आणि ज्या गोलंदाजाला तुम्ही हा सराव दिलेला आहे, कारण आयोजकांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की टेप बॉल ओव्हर फक्त एकच गोलंदाज टाकणार आहे, त्या गोलंदाजाला दुसरं षटक टाकायचं नाहीये. आज या स्पर्धेच्या निमित्तानं मंगल मूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय गणेश भाऊ आडवळे उद्योजक पुणे उपस्थित राहिलेले आहेत. सातत्यानं टेनिस क्रिकेटला देखील मोठं प्रमोट ते करत असतात. अनेक चांगल्या संघांची मालकी देखील त्यांच्याकडे असते. JPL ला देखील त्यांचा संघ आपण पाहिला होता. प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची टीम आपण पाहिली होती. सन्माननीय गणेशजी आडवळे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड असोसिएशनला देखील प्रीमियर लीगला त्यांनी संघांची मालकी घेतलेली आहे आणि कॉर्पोरेट लीगचं आयोजन देखील ते करतात. गणेश भाऊ इथे उपस्थित राहिले, आपलं मनपूर्वक स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. वाईट चेंडू पुन्हा एकदा एका अतिरिक्त धावेबरोबर फलकावरती धावा 26 आहेत. षटक मात्र लांबत चाललेलं आहे. बऱ्याच वेळा आम्ही टेप बॉल षटक म्हणजे हनुमानाची शेपटी बघितलेली आहे, थांबत नाही. आणि या षटकामध्ये कंट्रोल केला अमित तापकीरनं. मागच्या मॅच मध्ये आपण अमित तापकीरला बघितलं होतं टेप बॉल ओव्हर हाताळताना. इथे चांगला चेंडू आहे. अमित तापकीरनं बचावात्मक पवित्रा घेतला डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथे चेंडू एक धाव प्राप्त झालेली आहे. फलकावरती धावा 27. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील एक गोष्ट आपल्याला बघायला मिळाली. ज्यावेळेस सचिन डवळेज प्रहार 11 खेळत होते, मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी आपण पाहिली होती. तर आता या मॅच मध्ये देखील पहिल्या विकेटसाठी भागीदारी मोठी जाते. यस, इथे चांगला चेंडू आहे. डाव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो, हा जो लेग कटर मिळतोय त्याला आता स्विंग देखील त्याने मिळवला. आणि बघूया फलकावरती धावा 27 आहेत. इथे पुन्हा एकदा अतिरिक्त स्विंग मिळतो. हे षटक खरं तर स्क्रीनवरती बघायला मजा येते, ज्या पद्धतीचा चेंडू बाहेर जाताना आपण बघतोय. स्वप्नील भालेराव प्रभावी ठरतोय. मागच्या 2 चेंडूंमध्ये अगोदर 3 वाईट टाकले होते, एक चेंडू त्याने केवळ चांगला टाकला होता, त्यानंतर कमबॅक केलेला आहे. या अगोदर अमित तापकीर खेळत होता. अमित तापकीर ज्यावेळेस फेस करत होता त्यावेळेस थोडीशी परेशानी होती, मात्र जसा राहुल सातव पुढे आलेला आहे चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. यावरती डाव्या यष्टीवरती टाकलेला हा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय चेंडूला. एक धाव केवळ प्राप्त होईल राहुल सातवला आणि फलकावरती धावा येत आहेत 27. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. माफ करा, 28 धावा आहेत. एकही गडी बाद नसताना सलामीची जोडी मैदानामध्ये असताना 28 धावा. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी. यस यस यस. अमित तापकीर किती सहजपणे या स्विंगला खेळतोय हे महत्वाचे. 2 धावा प्राप्त होणार आहेत. या अगोदरही आपण पाहिलं होतं की गोलंदाज स्वप्नील गडबडत होता अमित तापकीर समोर, आणि आताही अमित तापकीरने अगदी सहज त्याला फ्लिक केलं. 2 धावांसाठी 30 धावा फलकावरती आहेत. ही ओळख असते खरं तर. जे खेळाडू काउंटीमध्ये खेळलेले आहेत, इंग्लिश हवामानामध्ये खेळलेले आहेत, मला वाटतं त्यांच्यासमोर स्विंग फारशी अवघड नाहीये. आणि ज्यावेळेस स्विंग आणली ISPL मध्ये सचिन तेंडुलकर यांनी ते इम्प्लिमेंटेशन केलं होतं, तर त्याने सांगितलं होतं, सचिन तेंडुलकर सरांनी सांगितलं की टेप बॉल का आणलेला आहे. कारण आम्ही ज्यावेळेस इंग्लिश वातावरणामध्ये जातो, दक्षिण आफ्रिकेमध्ये जायचो किंवा न्यूझीलंड अशा खेळपट्ट्यावरती गेलो की तिथे बॉल स्विंग होतो, पण भारतामध्ये त्याचा सराव कसा करायचा तर आमच्याकडे काही योजनाच नव्हत्या. मग आम्हाला टेप बॉल आम्ही बघितला की टेप बॉल स्विंग होतो. ज्यावेळेस अर्धा टेप बॉलला गुंडाळली जाते त्यावेळेस बॉल स्विंग होतो, आणि मग अर्धा टेप गुंडाळून आम्ही स्विंगचा सराव भारतामध्ये केला. आणि तो सराव टेनिस बॉल क्रिकेटरला मिळावा म्हणून त्यांनी ISPL मध्ये हा टेप बॉल आणलाय. यस, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. फाईन ग्लान्स. इथे एकच धाव मिळू शकते राहुल सातवला आणि नवीन षटकाची सुरुवात एव्हाना होते. फलकावरती धावा 30 आहेत, 31 आहेत. एका सलामीची जोडी मैदानामध्ये असताना एकही फलंदाज बाद नाहीये. धाव फलकावरती 31 धावा. तर नवीन षटक पुन्हा एकदा विशाल निगोट हाताळतोय. षटक क्रमांक 4. 3 षटकांचा खेळ केव्हाच संपलेला. 31 धावा फलकावरती आलेल्या आहेत. स्लोवर 1 टाकला होता, मात्र ओळखला होता चेंडू अमित तापकीरनं. चांगला फटका इथे आपल्याला बघायला मिळत. पंच केला चेंडू एका कव्हर पॉइंटला. धाव फलक 1ने पुढे जाईल. 32 धावा. मात्र मागच्या 8 चेंडूंमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मोठे फटके थांबलेले आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे, पहिल्या 2 षटकामध्ये म्हणण्यापेक्षा पहिल्या षटकामध्ये थोडासा मोठा हल्ला झाला, दुसऱ्या षटकामध्ये त्याला रोखलं गेलं.
तिसऱ्या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये आणि या षटकामध्ये देखील अजूनपर्यंत मोठा फटका नाहीये. ही फॅक्ट आहे या मॅचची. सुरुवातीला जरूर पहिल्या षटकामध्ये विशाल निगोटवरती हल्ले चढवले गेले, मात्र त्यानं चांगलं कंट्रोल केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांना थांबवलेले. ज्यावेळेस आपण बघतो बऱ्याच वेळा की तुम्ही खेळपट्टीवरती सेट होता त्यावेळेस तुमच्या बॅटमधून मोठे फटके येतात, पण इथे असं झालंय की सेट झाल्यानंतर फटके थांबलेले आहेत. त्यासाठी श्रेय गोलंदाजांना जाईल. यस, इथे उजव्या बाहेरची कड आहे आणि संघनायक बाद होईल. अमित तापकीर, मोठी विकेट, मोठा फलंदाज बाद. बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि लांब राहिला शरीरापासून. अक्रॉस द बॅट लाईन क्रॉस करत चेंडूला खेळायचा प्रयत्न केला आणि बाहेरची कड लागली. अमित तापकीर तिथे बाद झालेला आहे. संघनायक बाद करण्याचं संघनायकाला यश मिळालेलं आहे. विशाल निगोट आणि अमित तापकीर हे दोघे आपापल्या संघाचं नेतृत्व करतायत. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहन गरदडे. अनेक खेळाडू आपण बघतोय की ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये आता येत आहेत. एक नवीन फॉर्मॅट तयार झालेला आहे. पूर्वी आम्ही ज्यावेळेस जवळपास 2017-18 पर्यंतचं क्रिकेट जर बघितलं आपण तर तिथे असा काही फॉर्मॅट नव्हता. सगळीकडे ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असायचं की तुम्ही कुठलाही संघ घ्या, कुठलाही खेळाडू या स्पर्धेत खेळा. परंतु अलीकडे प्रीमियर लीग जास्त सुरू झालेले आहेत. स्थानिक क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे मग आयोजक काय करतात की स्थानिक क्रिकेटर्सला जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात आणि मग ऑल इंडिया ओपन म्हणजे बाहेरच्या खेळाडूंना कमी संधी मिळते. परंतु हेच गोष्ट हेरून आपण ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटच्या टुर्नामेंट खरं तर त्यासाठी 70-70 तारिफ भाई यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी हे क्रिकेट खरं तर आणलं, जगन्मान्य झालं. आज भारतभर या स्पर्धा होतात, त्यासाठी आयोजकांना थांबावं लागतं. तारखा मिळत नाहीयेत कारण या खेळाडूंना आपल्या मैदानामध्ये खेळवायचं असेल तर भारतभरात इतरत्र कुठेही स्पर्धा नकोत, अशी एक मोकळी तारीख घेऊन तारीख टाकावी लागते. आणि त्यामुळे आपण देखील 10 ते 13 या कालावधीमध्ये स्पर्धेचं आयोजन केले की मोठे खेळाडू या फॉर्मॅटमध्ये खेळावेत. या क्लीन बोल्ड अप्रतिम चेंडू विशाल निगोटचा. मागच्या सामन्यामध्ये त्यानं कमबॅक करताना 3 विकेट काढल्या होत्या. या सामन्यामध्ये पुन्हा 2 विकेट काढलेल्या आहेत. एकूण 5 विकेट या स्पर्धेमध्ये विशाल निगोट पूर्ण करतोय. तर या चांगल्या षटकाची, यशस्वी षटकाची सांगता 4 षटकामध्ये 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरसाट स्पोर्ट्स तथा यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. थँक्यू. 33 धावा 2 गडी बाद 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. करण डुकरे परत एकदा गोलंदाजीसाठी आलेला आहे. रोहन गरदडे आज आपल्या संघासाठी फारसं योगदान देऊ शकलेला नाहीये. नवीन फलंदाजाला जास्तीत जास्त, विशेषतः 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला शून्यावरच पाठवलं विशाल निगोटने दुसऱ्यांदा. मागच्या सामन्यामध्ये शेरू लोहारचा नंबर होता, आता रोहन गरदडेचा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल सातवसा सोबत पॅरिस कांबळे. एक अष्टपैलू गुणवत्ता असलेला हा खेळाडू आहे, पुण्याचाच खेळाडू आहे आणि आज यस पॅरिसचा अत्यंत दिमागदार पूल, माफ करा राहुल सातवने ठोकलेला हा षटकार आहे. 6 धावा मिळतील. जबरदस्त पूल आणि अगदीच LED स्क्रीन वरती ठोकलेला हा एक शानदार षटकार. 6 धावांबरोबरच फलकावरती
धावांची वाढ होते. 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे सुरू झालेलं आहे. राहुल सातव खूप काळ मैदानामध्ये तो फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सलामीला दाखल झालेला आहे आणि आता 18 धावसंख्येवरती नाबाद 12 चेंडूंचा सामना राहुल सातवने केलेला आहे. चेंडू हरवलेला असेल तर नवीन चेंडू घ्या. जास्त वेळ गेला नाही पाहिजे, कारण आजही आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत. विशेष म्हणजे त्यातले 6 सामने ऑल इंडिया ओपन पूलचे आहेत, ज्या सामन्यांना वेळ लागतो. आपण बघतोय की आता 5वं षटक सुरू झालेलं आहे आणि फक्त 4 षटकं संपलेली आहेत आणि तब्बल 21 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. 4 षटकांसाठी 21 मिनिटं संपलेली आहेत. येणाऱ्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 13 मिनिट आहेत. पस्तीस मिनिटामध्ये 7 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि जिथे 35 मिनिटांचा वेळ संपेल तिथून पुढे मग षटक संपले असेल किंवा नसेल, षटक चालू असेल तरी सुद्धा फील्ड रिस्ट्रिक्शन सुरू होणार आहे. हो हो हो, खराब क्षेत्ररक्षण. बाळा क्षीरसागर यांना आपण तिथे बघतोय, मात्र चेंडू त्यांना हुलकावणी देत सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकारा पाठोपाठ चौकार. एक बघितलं असेल तुम्ही मगाशी, पहिले षटक टाकलं होतं विशाल निगोटनं, षटकामध्ये धावा अधिकच्या आल्या होत्या, तर पुढच्या षटकामध्ये त्यानं धावा रोखल्या, विकेट काढल्या. करण डुकरेनं पहिल्या षटकामध्ये धावा रोखलेल्या होत्या, या षटकामध्ये धावा जात आहेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. राहुल सातव यांची मुद्रा स्क्रीनवरती आपल्याला दिसते. यस, लेंथ बॉल होता आणि सरळ बॅटनं गॅप मध्ये चेंडू आहे. परफेक्ट गॅप, स्ट्रेट ड्राइव्ह, 4 रन. बघू हा फटका कसा एक्झिक्यूट करतोय. हो हो हो, पायावरती टाकलेला चेंडू होता. बॅटचा फेस ओपन करत चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून पाठवलंय. अगदी बाणासारखा सरळ चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय जेवायचं मी राहिलो. या षटकामध्ये धावा 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 येत आहेत. प्रत्येक बॉल राहुल सातव सीमारेषेकडे पाठवतोय. फुल टॉस आणि यावरती सुद्धा पुन्हा एकदा 4 धावा. लागोपाठचा 3रा चौकार. धावांचं हे रन मशीन आहे, गोलंदाजांचं मात्र वॉशिंग मशीन आहे. धुलाई करतो हा राहुल सातव आणि एकदा त्याची बॅट सुरू झाली की मग राहुल सातवला थोपवणं हे भल्या भल्या गोलंदाजांना कठीण जातं. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये या खेळाडूचा देखील अलीकडेच उदय झालेला आहे. भरपूर काळ स्थानिक क्रिकेट खेळला, स्थानिक क्रिकेटमध्येच रमलेला होता राहुल सातव. मात्र त्याची गुणवत्ता मोठी आणि त्यामुळं त्याने ठरवलं की आपणही ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटला खेळू आणि इथे सुद्धा त्याने त्याच्या गुणवत्तेचा परिचय दिलेला आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा बघूया राहुल सातवला. यस, यावेळेस बॅक टू बॉलर करण डुकरे फॉलो थ्रू मध्ये शानदार अडवतो, चेंडू जाऊ देत नाहीये आणि निर्धाव चेंडू येतो या षटकामध्ये. मात्र पहिले 4 चेंडू हे आव्हानात्मक होते करण डुकरेसाठी. पहिला चेंडू षटकार आला होता, त्यानंतर ओळीनं 3 चौकार 3 वेगवेगळ्या दिशेंना पाठवलेले आहेत. राहुल सातवनं 51 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा करण डुकरे अक्रॉस दी बॅट, मात्र डिक्लेरेशन झोन ऍक्टिव्ह आहे. 2 धावा, काय 6 धावा. यश, षटकार मिळणार आहे. 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार. बघा कसा खेळलाय हा फटका. थोडासा बॅकफुट वरती आला, पोझिशन बनवली आणि त्यानंतर चेंडूला लिफ्ट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी 5 षटकांचा खेळ संपला. 57 धावा या षटकामध्ये आल्या. तब्बल 24 धावा. 2 षटकामध्ये करण डुकरेने खर्च केल्या 30 धावा. कुठलाही गोलंदाज फारसा प्रभाव ठरलेला नाही, कारण आपण बघितलं होतं की पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या होत्या. तिथे विशाल निगोटनं दुसऱ्या षटकामध्ये धावा अडवल्या. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 24 खर्च केल्यात. हा थोडासा ढिला सोडला इथे करण डुकरेनं आणि त्यामुळे 5 षटकांमध्ये धावा फलकावरती लागतायत तब्बल 57. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जेवढ्या धावा खर्च होणार आहेत तेवढ्या अधिकच्या धावा बनवायच्यात विजयासाठी. त्यामुळं खर्च करताना थोडासा हात आखडता घेतला तर कमी धावा
राहू शकतात, मात्र आता शेवटची 2 षटके ही अत्यंत महत्त्वाची असतील सचिन ढवळे प्रहार 11 साठी. संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी सचिन ढवळे सरांना ओळखलं जातं. महाराष्ट्रातलं असं कुठलं गाव नाही की जिथे सचिन ढवळे सरांचं नाव नाही. असे या क्षेत्रामध्ये प्रचंड यश त्यांनी संपादन केलेले आपल्या अभूतपूर्व बुद्धिमत्ता आणि बुद्धी चातुर्याच्या जोरावरती. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू 1 धाव प्राप्त होणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 2 अत्यंत अवघड असणारे विषय असतात, मात्र सर अत्यंत सोपे करून शिकवतात आणि म्हणूनच सरांच्या अकॅडमीमध्ये बघितलं तर 700-800 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून लाखभर विद्यार्थी दरवर्षी त्यांना फॉलो करत असतात. त्यांचा यूट्यूब चॅनल 5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर त्यांना प्राप्त आहेत. आणि असे हाडाचे शिक्षक म्हणजे सचिन ढवळे सर, त्यांची टीम मैदानामध्ये खेळताना दिसते. नवीन षटकाची सुरुवात खालिदला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. 59 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5.2 षटकांमध्ये 2 विकेट ज्या विशाल निघोटनं काढलेल्या आहेत. सातत्यानं विकेट टेकर राहिलेला आहे. विशेषतः नंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस विशाल निघोट येतो तो अधिक धोकादायक असतो. मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक त्यांनी नोंदवलेली आहे. या सामन्यामध्ये 2 विकेट. इथे भरकटलेला खालिदचा हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती. धावा आहे 60. 2 बाद 60. यशवंत भाऊ पाचंगे आणि शिरसाट स्पोर्ट्स ही टीम मैदानामध्ये खेळते. बहुतांश खेळाडू पुण्याचेच आहेत, आपल्या परिसरातीलच काही ग्रामीण भागातील खेळाडू आहेत आणि त्यांचा एक जबरदस्त संच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ही मॅच झाल्यानंतर त्यांना लगेच पुढची मॅच खेळायची आहे. यस, इथे चांगला फटका स्क्वेअर कट केला होता चेंडू पॅरिस कडून, मात्र 2 धावा तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये मिळणार आहेत आणि फलकावरती धावांची नोंद होते 62. 2 गडी बाद 62. 6व्या षटकामध्ये हा सामना इथे आपण बघतोय. एकूण 7 षटकांच्या मॅचेस आहेत आणि काही झालं, कोणती वेळ आली तर षटकांमध्ये कमी केली जाणार नाही याची ग्वाही आयोजकांनी केव्हाच दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे इथे हा विश्वास असतो. ज्यावेळेस आम्ही पिंपरी करंडक खेळत असतो, बघत असतो 8 षटकांच्या मॅचेस, प्रत्येक टीमला 8 ओव्हरची मॅच खेळायला मिळतेच. आणि आता आमदार चषक पिंपरी विधानसभा आपण बघतोय 7 षटकांचे मॅचेस. त्यामुळे खेळाडूंना देखील आपली गुणवत्ता दाखवण्यास वाव मिळतो. एखाद्या वेळेस थोडीसा चुकीने मॅच बाहेर जात असेल तर परत आत आणण्याला वाव मिळतो, चुका सुधारण्यासाठी संधी मिळते. त्यामुळे 7 षटकांच्या मॅचेस काय असतात, सातत्यानं उलथा पालत होत असते. आपण अशा कित्येक मॅचेस बघितल्यात की आता या संघाकडे मॅच आहे, काही क्षणात मॅच दुसऱ्या टीमकडे जाते, काही क्षणात मॅच परत पहिल्या टीमकडे येते. आणि आता असा जो लंबक असतो ना, फिरत असतो, असं पारडं ज्यावेळेस इकडे तिकडे फिरत असतं ना, त्यावेळेस मजा येते मॅच बघायला. आणि म्हणूनच मागचे 5 दिवस प्रेक्षकांची संख्या सातत्यानं वाढते. त्याला कारण आहे 7 षटकांच्या मॅचेस. 63 वरती 2. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, सरळ बॅटनं उचलला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव राहुल सातवला मिळू शकते. खेळपट्टीवरती नांगर टाकून तो फलंदाजी करतोय. 38 धावा 19 चेंडू मध्ये बनवलेल्या आहेत. सुरुवातीला तो थोडासा शांत होता, संयमी खेळ करत होता, मात्र त्यानंतर त्यानं खूप वेगवान फटकेबाजी केलेली. लागोपाठचे 3 चौकार 1 षटकार मागच्या षटकामध्ये राहुल सातवनं ठोकलाय. 64 वरती 2 6व्या षटकामध्ये. या षटकामध्ये खालिदनं फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यस, इथे 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 बॅट एकीकडे होती, बॉल दुसरीकडेच होता आणि चेंडू निर्धाव असणार आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला इथे फलंदाज राहुल, खाली फलंदाज पॅरिस कडून, आणि निर्धाव चेंडू ठरतोय. 7 धावा केवळ 6व्या षटकामधून. यशवंत भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स. 64 वरती 2. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. हळूवारपणे कमबॅक केलेला आहे 4थ्या षटकामध्ये. आणि शेवटचं षटक ऋषी आदटराव, धाराशिव जिल्ह्यातला हा खेळाडू आहे. विशेष म्हणजे प्रहार प्रीमियर लीग मध्ये ऋषी आदटरावचं अत्यंत जबरदस्त प्रदर्शन राहिलं होतं.
कदाचित करण डुकरेने देखील तिथे प्रभावित केलं होतं आणि म्हणूनच सचिन ढवळे सरांनी या दोन खेळाडूंना आज आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं असावं. इथे करण डुकरे दोन्ही सामन्यामध्ये फारसा प्रभावी ठरला नाही. याबरोबरच एक धाव यावेळेस प्राप्त होणार आहे. ऋषी आढळरावला देखील ॲज अ बॅटर जास्त वेळा बघतो, मात्र तो गोलंदाजी देखील चांगली टाकू शकतो. डेथ ओव्हरमध्ये तो आलेला आहे गोलंदाजीला. एक धाव जरूर प्राप्त होते. 65 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. ओ हो 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 हो, खराब बॉल असावा की काय. झेल तर होतोय आणि नो बॉलची घोषणा देखील केली जाते. खरं तर मला वाटतं ज्यावेळेस तो कॅच पकडला गेला त्यावेळेस पंचांनी नो बॉलची घोषणा केली नव्हती, मात्र तरी देखील क्षेत्ररक्षकाला अगोदरच जाणीव होती, कारण तो अगदीच पंचांच्या समोर आहे आणि तिथून अगदी क्लिअर दिसतं की चेंडूची उंची काय आहे. ऋषी आढळरावचा खरं तर ज्यावेळेस फिंगर रोल करतो एखादा गोलंदाज त्याला काही व्हेरिएशन हवे असतात, पण अशा प्रयत्नामध्ये चेंडूची पकड सैल होते आणि चेंडू असा खराब पडतो. इथे मात्र आपटबार टाकायचा प्रयत्न. एक धाव जरूर प्राप्त होणार आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. या छोट्याशा चुका असतात मात्र मोठी अडचण सुद्धा निर्माण करू शकतात. 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती 69 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वा आणि शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हर मध्ये ऋषी आढळराव गोलंदाजी करतोय. 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना समोर फलंदाज राहुल सातव अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. हो हो हो, कड लागलेली जरूर, मात्र एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. उजव्या दिशा बाहेर होता, बराचसा बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडूच्या बाउन्सचा अंदाज नसावा. खालची कड लागली बॅटची. 70 धावा 2 बाद 70. पॅरिस यावेळेस स्ट्राईक एंडला 5 चेंडूमध्ये 5 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट प्रयत्न जरूर केले फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी, मात्र उपयोगही नसता. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव फलकावरती. 71 2 बाद 71 धावा. बघा तुम्ही, मला वाटतं 4थ्या षटकामध्ये विशाल निघोटनं दुसरा फलंदाज बाद केला होता आणि काय गोलंदाजी टाकली. मला कौतुक करावं लागेल इथे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थातच सचिन ढवळे प्रहार 11चं एक चांगला फटका इथे येतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा राहुल सातवच्या बॅटमधून. इथे बेधुंद षटकार. खेळाडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला असे भारी शॉट मारतो, प्रेक्षक तल्लीन करून टाकतो. परत एकदा या 7 लॉंग ऑनला थोडासा बाउन्स आणि याच बरोबर अर्धशतक राहुल सातवचं पूर्ण होतंय. षटकारानं त्यानं या अर्धशतकाला घातली गवसणी. 54 धावा नाबाद राहुल सातव, तर 83 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यशवंत भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स 7 षटकांच्या समाप्तीनंतर आणि अजून 43 सेकंद बाकी आहेत. आम्ही चर्चा करत होतो शेवटचे 3 षटकं राहायच्या. 3 षटकं राहिलेली होती त्यावेळेस 13 मिनिटं शिल्लक होती, मात्र 13 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण केलेले आहे. 54 धावा ठोकलेल्या आहेत इथे राहुल सातवनं. अर्धशतकाची नोंद आणि 83 धावा. 84 धावांचं मोठं आव्हान सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या समोर. या सामन्यामध्ये ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. अंत अस्ति प्रारंभ हा एक संस्कृत सुभाषित आपण ऐकत असाल, आपण कुठे गाडीवरती बरेच वेळा बघितलं असेल. त्याला कारण आहे. अंत अस्ति प्रारंभ म्हणजे पुन्हा शेवटाकडून सुरुवात करायची. सगळं काही संपलेलं असताना पुन्हा उभं राहायचंय. हॅलो, दोन्ही संघांना
पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारल्यानंतर विजय अत्यंत गरजेचा आहे. जो संघ हरणार आहे तो संघ परतीच्या मार्गावरती परतणार आहे. जो संघ जिंकणार आहे तो अजून एक मॅच त्यांना मिळणार आहे, एक लाईफलाईन त्यांना मिळणार आहे. जिंकल्यानंतर त्यांची मॅच होणार आहे ती तर या सामन्यातला विजेता संघ हा श्रीतेज 11 पुणे संघाबरोबर पुन्हा एकदा नॉकआउट मॅच खेळणार आहे आणि त्या मॅच मधला जिंकलेला संघ हा आजच्या अखेरच्या नॉकआउट मध्ये अर्थातच वसीमभाई फॅन क्लब इंडिया संघाविरुद्ध खेळणार आहे. सलग 2 मॅच जिंकत वसीमभाई फॅन क्लब इंडिया संघ पोहोचलेला आहे नॉकआउट राऊंड मध्ये. हे दोन्ही संघ आता खेळतायत. पहिल्या सामन्यामध्ये पराभव त्यांनी स्वीकारला होता आणि त्यामुळे या सामन्यामध्ये ही लढत त्यांच्यासाठी डू ऑर डाय आहे. खरं तर तुमचा एक पराभव झाला ना या लीग मध्ये तर प्रत्येक मॅच डू ऑर डाय होणार आहे. कारण एकच पराभव मान्य आहे, दुसरा पराभव तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार आहे. आणि विशेष म्हणजे जो संघ दोन्ही मॅच जिंकलेला आहे अर्थातच वसीमभाई फॅन क्लब इंडिया, या संघाला मात्र आता पराभव त्यांच्यासाठी सुद्धा डू ऑर डाय. त्यांच्यासाठी एक पराभव सुद्धा या स्पर्धेतलं अस्तित्व त्यांचं संपवणार आहे. कारण 2 मॅच त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्यांना थेट नॉकआउट राऊंड मध्ये प्रवेश मिळालेला आहे. पुढची मॅच त्यांना जिंकायचीच आहे तरच ते पुढे सेमीफायनल मध्ये पोहोचतील. असं अतिशय सुंदर रचना या स्पर्धेची आहे आणि लीग मॅचेसला आज आपण प्रारंभ केलेला आहे. येणारे 8 दिवस आपण लीग सलगपणे बघणार आहोत. पहिल्यांदा 4 दिवस लीग असणार आहे ती ऑल इंडिया ओपनची. त्यानंतर 4 दिवस लीग असणार आहे ती तालुका वाईज आणि तिथे सुद्धा दिग्गज आहेत. तालुका वाईज संघ म्हणजे असे काही कमी नाही, तिथे सुद्धा दिग्गजांना आपण बघणार आहोत. कारण प्रत्येक तालुक्यामध्ये 3-4 तरी असे प्लेयर आहेत की जे ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट खेळतात. एक आमदार एक संघ विधानसभा क्षेत्र वाईज टीम्स या स्पर्धेमध्ये 14 तारखेपासून पार्टिसिपेट होत आहेत. 10, 11, 12, 13 या 4 दिवसामध्ये ऑल इंडिया ओपन पूल संपूर्ण भारत देशातून खेळाडू या स्पर्धेकडे येणार आहेत. आज महाराष्ट्रातले खेळाडू तुम्ही बघताय, कोणी विदर्भातून आलेला आहे, कोणी मराठवाड्यातून आलेला आहे, कोणी कोकणातून आलेला आहे, कोणी मुंबईतून आलेला आहे, तर कोणी पुण्यातून, कोणी आपल्या शेजारच्या तालुक्यांमधून. 4 संघ आहेत आपल्याकडे, पण खेळाडू मात्र संपूर्ण महाराष्ट्रातले आज या मैदानामध्ये एकवटलेले आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान मोठं आहे, पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ लांडगे, त्यांचे 32 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. उपाध्यक्ष पदावरती संदीप भाऊ नाणेकर विराजमान आहेत आणि या दोघांनी संघटनेची अतिशय उत्तम बांधणी केलेली आहे. त्यामुळं विशेष म्हणजे कुठलंही पॉलिटिक्स या संस्थेमध्ये अजून आलेलं नाही आणि 4 वर्ष निर्भेळपणे फक्त क्रिकेटसाठी काम करणारी ही संस्था आहे. आज मैदानावरती उपस्थित आहेत कैलासभाऊ लांडगे आणि आजचा आनंदाचा दिवस आहे. आजी सोनियाचा दिनू हर्ष अमृताचा घणू असं म्हणतात. कैलासभाऊंच्या आयुष्यामध्ये अत्यंत आनंद आहे आज, कारण ते आजोबा झालेले आहेत. हॅलो, मॅच सुरू होणार आहे. कैलासभाऊ लांडगे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे, आनंदाचा दिवस आहे, कारण ते आजोबा झालेले आहेत. त्यांच्या भाचीला आज पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे आणि या आनंदाच्या प्रित्यर्थ आम्ही भरपूर शुभेच्छा देतो आजोबांना.
फुल टॉस बॉल मिड विकेटला, पहिलाच बॉल, फ्री हिट बॉल, सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. सुरुवात झालेली आहे. एका बाजूने मगाशी हल्ला झालाय म्हणजे दुसऱ्या बाजूने हल्ला होणार नाही असं होणार नाहीये. कारण सचिन ढवळेच प्रहार 11 हा संघ काही बर्फाचा गोळा नाहीये, तो सुद्धा कणखर पाषाण आहे. त्यामुळे तोही प्रत्युत्तर करणारच आहे. जसाच तसं उत्तर इथे मिळणार आहे. पाहायचं इथे अखेर काय होतं या सामन्याचं. मात्र सुरुवात तर छान. पहिल्या चेंडूवरती 4. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती 6. काय फलंदाजी, लाइटनिंग इथे बघायला मिळते. आकाश गोरे तथा अक्की पाटील या नावानं परिचित असलेला हा खेळाडू आकाश स्वप्नील भालेराव, आकाश गोरे 2 बिनीचे शिलेदार मैदानामध्ये दाखल. पहिल्या 2 बॉलमध्ये 10. स्लोवर 1 आणि दिशा परफेक्ट आहे. 2 धावा मिळतील. 12 धावा फलकावर. ही असती मजा ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये. आपल्याला अशाच उत्कट लढती बघायला मिळतात. मोठं धावांचं आव्हान, जेवढं मोठं आव्हान असेल तेवढा जबरदस्त खेळ हे खेळाडू खेळण्याची क्षमता ठेवतात. आणि तितकीच शानदार सुरुवात. पॅरिस कांबळेवरती चढवला हल्ला. उजव्याच्या बाहेर आहे, खूपच बाहेर, वाईड आहे. 1 धाव जरूर प्राप्त होते. मात्र वाईड वरती सुद्धा आकाश समाधानी नाहीये. त्याची मागणी की नो बॉल असेल. तर वाईड बॉल आहे. विकेटच्या बाहेर पूर्ण पडला तर, लाईन वरती जरी थोडासा स्पर्श असेल टप्प्याचा तरी देखील तो चेंडू वाईडच असतो. लाईनच्या बाहेर असेल, पूर्ण बाहेर असेल चेंडू, तर मात्र तो नो बॉल घोषित केला जातो. लाईनच्या पूर्ण बाहेर. जसं की आपण एक नियम बघतो बघा, एखादा फलंदाजांना सुद्धा तुमच्या शरीराचा थोडा स्पर्श देखील क्रीजला असेल ना तरी तो बॉल प्लेइंग मध्ये असतो, तो डेड नसतो. परंतु विकेटच्या बाहेर, तुमचं पूर्ण शरीर विकेटच्या बाहेर आहे तर मात्र तो बॉल डेड असतो. डेड म्हणजे तिथे डॉट असतो. बॉल काउंट होतो, धावा मिळत नाहीत नवीन बदललेल्या नियमानुसार. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड. पॅरिस कांबळे देखील प्रेशर मध्ये असेल, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी आकाशनं पहिल्या षटकामध्ये दाखवली, षटकार चौकारांची सरबत्ती त्याने इथे केलेली आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे प्रेशर मध्ये असू शकतो. फलकावरती धावा 14 आहेत. 2 वाईड बघितलेले आहेत मागच्या 3 बॉल मध्ये. तर 14 धावा फलकावरती आहे. चांगली सुरुवात आहे. यावेळेस डिक्लेरेशन झोन ऍक्टिव्ह होणार आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल आकाशसाठी. धाव फलकावरती 15. विशाल निघोटनं जे पहिलं षटक टाकलं होतं तिथे 15 धावा आलेल्या आपण पाहिल्या होत्या. तर या षटकामध्ये देखील 15 धावा येत आहेत. जशास तसं प्रत्युत्तर जरूर प्राप्त होतं इथे दोन्ही सलामीवीरांकडून, अर्थात आकाश गोरे आणि स्वप्नील भालेराव. पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा हा फलंदाज स्वप्नील भालेराव. ओ हो, क्लीन बोल्ड. थेट यष्ट्यांचा वेध. खरं तर फुल टॉस होता हा बॉल, मात्र लाईन मिस झाला. अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता. आणि पहिला धक्का. स्वप्नील भालेराव मोठा फलंदाज. स्वस्तात बाद. 1 गडी बाद 15. पहिलं षटक संपलं. फलंदाज इथे बाद होतोय. या पहिल्या षटकामधल्या हायलाइट्स आपल्या स्क्रीनवरती येतात. ज्या पद्धतीची बॅटिंग दाखवली होती आकाशनं, हा षटकार ठोकला होता दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर पुन्हा एकदा जो डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू स्लॉक स्वीपचा एक सुंदर नजराणा आपण पाहिला होता. त्यानंतर काही फटकेचे मिसटाईम झाले जरूर, मात्र सुरुवात आकाश गोरेने अत्यंत धमाल
केली होती. पहिल्या षटकातल्या या संपूर्ण हायलाइट्स आपल्याला बघायला मिळतात. स्लॉक करण्याचा प्रयत्न, हा चेंडू पहा कसा बोल्ड मिळालेला आहे. 2 पायाच्या मधून चेंडू यष्टांवरती जाऊन आदळतोय. पोझिशन बनवली होती मात्र बॅकलिफ्ट खाली आली नाही लवकर. उजव्या इशा बाहेर सहजपणे हा चेंडू बिलकुल लाईनवरती येण्याचाही प्रयत्न झाला नाही आणि हलकीशी लाईन असं वाटलं होतं फलंदाजाला की आतमध्ये येईल चेंडू, मात्र तो सरळ एक वेगवान आर्मर आपण बघतोय. निर्धाव चेंडू असेल. 15 धावा. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती. आकाश गोरे विशाल निगोट ही जोडी मैदानामध्ये. आकाशचा एक सुंदर फटका अक्रॉस द बॅट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. फुल टॉस बॉल, निश्चित टायमिंग नाही मिळालं. 1 धाव केवळ इथे येणार आहे आणि फलकावरती धावा 22 आहेत. 1 बाद 22. दुसऱ्या षटकामध्ये आकाशनं प्रचंड वेगवान फलंदाजी साकारलेली आहे. विशेष म्हणजे 8 चेंडूमध्ये 20 धावा आहेत. 250चा स्ट्राईक रेट आहे आकाशचा. आणि विशाल निगोट कॅप्टन इनिंग्स विशाल निगोट कडून अपेक्षित आहे. स्वप्नील भालेराव आज मोठा खेळ करू शकलेला नाही तरी 22 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल इथे पुन्हा एकदा, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला अडवेल तो. दुसरी धाव घ्यायची आहे मात्र आकाश नकार देतोय धाव घ्यायला. एकच धावेवरती समाधानी आहे. थ्रो चांगला आलेला होता आणि निर्णय योग्य होता आकाशचा असं म्हणू शकतो आपण. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 32 चेंडू 61 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांमध्ये आहे. ज्या प्रकारची सुरुवात सचिन ढवळे प्रहार 11 न दिलेली आहे, निश्चित दमदार सुरुवात आहे. यास लॉफ करायचा प्रयत्न होता मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सोडून देईल कॅच. सोपा झेल इथे सुटतोय. सोपा झेल इथे सुटतोय आणि जीवदान मिळालंय कोणाला तर ज्या गोलंदाजाने फलंदाजाने गोलंदाजांना फोडून काढले. यास इथे पायातला बॉल मात्र सरळ बॅटनं उचललाय. क्षेत्ररक्षक समोर आहे. ओहो, इथे काय घडतंय? दुसरी धाव हवी होती मात्र इथे कॉल बघितला नव्हता. संघ नायक दुर्दैवी होईल बाद. धावबादचा शिकार. समन्वय असणं महत्वाचं आहे आणि समन्वय बिलकुल नव्हता इथे. नेता पडलेला आहे. धावबाद. फलंदाज रमेश मैदानामध्ये येणार आहे. रमेश शिराळे स्ट्राईक एंड वरती रमेश शिराळे आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती पुन्हा आकाश गोरे आहे आणि टेप बॉल ओव्हर स्टार्ट नाव. यस, तिथे अमित तापकीर आहे. 7 चेंडू सलगपणे चांगले टाकलेत अमित तापकीरनं. एकही वाईड टाकलेलं नाही. मला वाटतंय
आतापर्यंत मागच्या 6 दिवसांमधला टेप बॉल ओव्हर समर्थपणे टाकणारा एकमेव गोलंदाज आहे तो म्हणजे अमित तापकीर. गोलंदाजी मार्कवरती अमित तापकीर, फलकावरती धावा 26 आहेत. रमेश शिराळे ओ हो 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 टेप बॉल ओव्हर वरती आकाश चेंडूला पाठवतोय आकाशात, ढगात 6 धावा. देखील आव्हानात्मक आहे आणि या आव्हानात्मक षटकामध्येच काय दिमागदार शॉट टाकला इथे आकाश गोरेनं. परत एकदा आकाश समोर आहे. ओ हो हो अक्रॉस द बॅट, अपील आहे, बोट आकाशाकडे आहे. आकाश गोरे होईल बाद. DRS कॉल या ठिकाणी येतोय आकाश गोरेकडून आणि बघितलं जाईल इथे तिसऱ्या पंचांचा कॉल आपल्याला अपेक्षित आहे. आकाश गोरे अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, स्लोवर 1 बॉल होता, रिव्हर्स स्विंग टाकला होता आणि तिसरे पंच. थर्ड अंपायर आपण स्क्रीन समोर जायचे आणि लवकरात लवकर हा डिसिजन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. स्लोवर 1 थोडेसे लिफ्ट दिली होती आणि त्यानंतर हळूवारपणे चेंडू आपण बघतोय टाकलेला आहे. रिव्हर्स टाकला होता हा बॉल. इथे फलंदाज बाद आहे. मधल्या स्टंप वरती चेंडू पडल्यानंतर निश्चित ऑफ स्टंप वरती जाऊन आदळतोय आणि फलंदाज आकाश गोरे बाद होईल. 10 चेंडू मध्ये 27 धावा इथे ठोकलेल्या होत्या. आकाश गोरेनं 32 वरती 3. अमित तापकीर वरती देखील त्याने प्रभावी हल्ला चढवला होता, मात्र अमित तापकीरनं पुढच्या चेंडूवरती लेग बिफोर विकेटचा शिकार बनवलेला आहे आकाश गोरेला. नवीन फलंदाज बाळा क्षीरसागर, एक हार्ड हिटर. गेल्या वर्षी खराडी चषकामधला अर्धशतक आपल्या सगळ्यांना आठवत असेल बाळा क्षीरसागरचं. प्रहार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळाडू सातत्यानं मोठमोठ्या इनिंग्स खेळलेला आहे. आज आपल्या क्षमतेचा परिचय द्यावा लागेल. या सुजवाईच्या बाहेर चेंडू आहे, जाऊ दिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बघू शकतो हा चेंडू कसा रिव्हर्स जातोय आणि या चेंडूवरती खेळणं निश्चित कठीण आहे. इन स्विंग टाकलेले आहेत बरेचशा गोलंदाजांनी, मात्र रिव्हर्स स्विंग वरती प्रभुत्व प्राप्त केलेला एकमात्र गोलंदाज आहे तो म्हणजे अमित तापकीर. सलग 10 चेंडू त्यानं विदाऊट वाईट टाकलेत टेप बॉल मध्ये. पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा निर्धाव आणि बघायचं इथे काय गोलंदाज आहे अमित तापकीर. म्हणजे ऍज अ बॉलर्स मी बघितलेले PDPL मध्ये, तर ऍज अ बॉलर्स तो संघामध्ये खेळत होते. लेंथ बॉल होता आणि सरळपणे ड्राईव्ह केला. इथे 1 धाव घेतोय बाळा क्षीरसागर शांतपणे संयमीपणे. 3 षटकांचा खेळ संपेल. 11 धावांची सरासरी, 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे प्रहार 11. चौथं षटक सुरू होणार आहे. पॉवर प्ले अजून एक शिल्लक आहे. पुढच्या 3 षटकांमध्ये हा पॉवर प्ले आपल्या समोर येईल. आणि हे बघा, आपण जे मागच्या इनिंग मध्ये अर्धशतक बघितलं राहुल सातवचं, काय फटकेबाजी केली. हा पूल अत्यंत देखना, अनेक फटके स्क्वेअर लेगला देखील त्यानं मैदानाच्या सभोवताली फटके खेळले आज. अत्यंत बसा की सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली इथे. अर्धशतक ऑल इंडिया ओपन पूल मधलं पहिलं अर्धशतक आलं राहुल सातवच्या बॅट मधून. आणि विशेष म्हणजे त्याचं जे स्लॉक स्वीप होते ते अत्यंत देखणे होते. त्यानंतर लॉंग ऑफला, लॉंग ऑनला त्याने जे ऑन लॉफ्टेड ऑन शॉट खेळले ते सुद्धा अत्यंत प्रभावी होते. आज खुश करून टाकलं राहुल सातवनं. तर पहा, नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे आणि अजूनही लक्ष दृष्टिक्षेपात आहे. बघायचं विजयासाठी धावा बनवायच्यात 50-23 चेंडू मध्ये. आणि पुढच्या सामन्यांचं धावचं समालोचन आपण ऐकाल पुन्हा एकदा द ग्रेट सुपरस्टार कुणाल दाते सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू. सिंगल झाली.
23 बॉल मध्ये 50 करायचे होते. नरेश डोमे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि ते दुसरी धाव देखील मिळताना दिसेल. स्वागत आहे सगळ्याच क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं. आमदार चषक पिंपरी विधानसभा क्षेत्रामधली मानाची, अभिमानाची, सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. 19 मिनिटं 43 सेकंद राहिले तुमच्याकडे. टाइमर सेट लक्षात घ्या. चौथं षटक सध्या सुरू आहे. फुलरलेनचा बॉल आहे, विकेट कीपरच्या हातात जाईल. आणखीन एक डॉट बॉल. नवनाथ यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आजच्या रात्रीमध्ये जर झेल तुम्ही टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड्स मध्ये, तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि तुमचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. रमेश आणि बाला सध्या मैदानामध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनची घेतली आहे भेट. बॉल सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. मध्ये 44 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. परत एक वेळा फुलरलेनचा बॉल होता. बॅट थोडीशी सटकली एका हातातून आणि एकाच हातावर जोर देत असताना एक चांगला फटका. स्वीपर कव्हर होता डीप मध्ये, तिथे सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. 3 फलंदाज बाद. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 10.70च्या सरासरीने मैदानामध्ये धावा सुरू आहेत. चांगली सरासरी, परंतु विकेट 3 गमावल्यात. मोठं टार्गेट आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग. उडवलाय बॉल. चांगला फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. येतोय षटकार. 6 धावा. बॅटिंग पॉवर प्ले आता इथे सुरू होईल 5व्या षटकामध्ये आणि जाऊया तोपर्यंत डगआउट मध्ये. हॅलो. सामना या ठिकाणी सुरू आहे. माझ्या बरोबर जर पाहिलं तर ढवळे सर स्वतः गेलेले आहेत. संघ पाहायला मिळतोय. सर म्हणाल ज्या पद्धतीने एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु आता सध्या चांगली परिस्थिती पाहायला मिळते. आणि असे कोणते कोणते बॅटर आहेत जे अजूनही बाकी आहेत? खूप जबरदस्त सामना सुरू आहे. समोरची टीम पण स्ट्रॉंग आहे. त्यांची बॉलिंग लाईनअपही चांगलं आहे. त्यामध्ये परत आमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये परत आणि आहे मग चांगली बॅटिंग आहे आणि एक चांगली फाईट देतो आम्ही मध्ये. स्पर्धेकडे कशा प्रकारे ज्या पद्धतीने 1 ओव्हर टेप बॉल, 7 ओव्हरची मॅच, त्याचबरोबर जर पाहिलं तर डे नाईट पद्धतीच्या मॅचेस, कशा पद्धतीने स्पर्धेकडे पाहताय? अतिशय जबरदस्त नियोजन आणि आयोजन आहे. संदीप नाणेकर खूप चांगला आम्हाला टीम इतकी म्हणजे नाव नसून एक नवखी टीम आहे तरी सुद्धा आम्हाला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आणि आयोजकांचे आणि खरंच खूप सुंदर सुरू आहे. खूप मस्त वाटतं असतील या मॅच साठी. अव्यक्त मॅचच्या दिशेने गौरव आलाय गोलंदाजीसाठी या ओव्हर मध्ये. चिके टोपण नावाने त्याची ओळख आहे. जसं विराट कोहलीला चिकू म्हटलं जातं, अनिल कुंबलेला जंबू म्हटलं जायचं. दौंडचा हा खेळाडू आणि बॅक टू द बॉलर. पहिला चेंडू निर्धाव आलाय. मॅच मध्ये मजा येईल. सचिन ढवळे सरांनी देखील नुकतंच सांगितलं की आम्ही देखील चांगला प्रयत्न करू. धावा चेस करत असताना 84च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. मॅच इज स्टील ऑन. तुम्ही पाहताय आमदार चषक एक मोठी पर्वणी. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा आहे तो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. या अवांतर धावा तुम्हाला थांबवण्याची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये नक्कीच पलटवार होऊ शकतो. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये 36 धावा करायच्या आहेत असं समीकरण. फुलरलेनचा बॉल होता. समोर उडवलाय बॉल. डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक काटाकीर फटका. धावा मिळतील 6. येतोय षटकार.
चांगलं टायमिंग समोरच्या दिशेला फुलर लेनचा बॉल या लेंथवर गोलंदाजी करणं नक्कीच आमंत्रण होतं फलंदाजासाठी आणि ते दोन्ही हाताने स्वीकारलंय. चांगलं टायमिंग, भव्य फटका डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये सरळ फटका सजवत असताना त्या काळ्या पडद्यावर ओढलेली ही रेग होती षटकाराची. धावा झाल्या 54, 54. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, कटरचा वापर केला, फ्लाय स्लिप मध्ये बॉल थांबवलाय, नाही मिळणार धाव, डॉट बॉल येतोय. 54 धावा फलकावर लागल्यात. मॅच मध्ये मजा येईल. 7 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे चुरस कायम असेल आणि डू ऑर डाय मॅच आहे. इथून जर तुम्ही पराभूत झाला त्या स्पर्धेच्या बाहेर, जर जिंकलात तर संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करायला मिळेल. परत एक वेळा बॉल थोडासा फिरवलाय कमी गतीने, बॉल हवेत आहे, विकेट किपर पासून थोडासा लांब राहिला आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. गोलंदाजाने प्रयत्न करणं गरजेचं होतं का हाही प्रश्न आहे, कारण फॉलो थ्रू मध्ये जेव्हा तुम्ही समोर तुमचं वेट ट्रान्सफर होतं पुढच्या दिशेला त्यावेळेला प्रयत्न करायला पाहिजे होता गोलंदाजाने. हा तोही थोडासा थांबला, विकेट किपरही थांबला आणि त्याच्यामुळे दोघांच्या मधोमध बॉल पडला आणि हेच दृश्य, तीच चर्चा तिथे सुरू होती. धावा झालेल्या आहेत 55, 55. 3 फलंदाज बाद, 5वं षटक सध्या सुरू आहे. धावसंख्येला आकार चांगला आहे. मॅच नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये जाईल. बाळा सध्या फलंदाजीसाठी रमेशच्या बरोबरीने भागीदारी बिल्ट होते. याला विकेट किपरने बॉल सोडलाय, मागे जाईल तोपर्यंत गोशांकी क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या परत एक वेळा 1 ने पुढे जाते. धावा झाल्यात अब तक 56. एका टीमचं एन्काउंटर नक्की होणार आहे या मॅच मध्ये. एक संघ स्पर्धेच्या बाहेर, एक संघ संधी प्राप्त होईल ती खेळण्याची. गौरव सध्या गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या 56, 84च्या लक्ष्याचा पाठलाग. 13 मिनिटाची वेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी फटका हवेत खेळलाय, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा इथे मिळतील 4. येतोय चौकार. धावा झाल्या 60. मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. याचाच अर्थ की 12चा रिक्वायर रन रेट आता आलाय या मॅच मध्ये. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एक्झॅक्ट त्या सरासरीने धावा झाल्यात. हे संपूर्ण षटक इथे दाखवलं जात आहे. जास्त बाहेर बॉल टाकले, जागा मिळाली, फटके सजवत असताना हा फुलटॉस बॉल होता. ओव्हर पिच त्याला 6 धावांसाठी पाठवलं आणि हाही बॉल जास्त फिरवण्याचा प्रयत्न होता. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. ते झेल सुटला, दोन्ही खेळाडूंच्या मध्ये पडला आणि त्याच्यानंतर बायच्या स्वरूपात ती धाव आली आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर स्वीपर कव्हरला हा फटका सजवला. 4 धावा वसूल केल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी राहुल सातव महत्वाचा खेळाडू आहे. अर्धशतकवीर, खुल्या गटातल्या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतकवीर आता गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल हवेत उडवलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफ आहे त्याच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर बाळाच्या बॅटमधून षटकार. शनी आलाय. शॉर्ट बॉलचा वापर होता. यावेळेला कंट्रोल पुल शॉट पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. गोशांकी क्षेत्र आहे, 2 धावा तिथे मिळतील. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्यात. अमृत श्रीसागर म्हणजेच बाळा, त्या टोपण नावाने प्रचलित असा खेळाडू पर्वतीचा, आणि सध्या त्याच्या बॅटमधून त्या धावा येत आहेत. 68 धावा स्कोर बोर्डवर आहेत. प्रहार अकॅडमी पुणे, सचिनजी ढवळे यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, अप्परकट, दोन्ही पाय हवेत होते आणि बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येईल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आहे. ऑनफिल्ड अंपायरने नॉट आउटचा निर्णय दिलाय
आणि टीव्ही अंपायरची मदत देखील घेतली जाईल रनआउट चेक करण्यासाठी. बॅकफुटला गेल्यानंतर दोन्ही पाय हवेत असल्यामुळे थोडासा उशीर केलाय फलंदाजाने आणि आता लगेचच हे चित्र तुमच्या स्क्रीनवर स्पष्ट होईल. रनआउटची संधी तर होती, शेवटी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. स्लोमो मध्ये अँगलने या फ्रेम मध्ये ते दृश्य टिपलं जात आणि आता पाहूया टीव्ही अंपायर काय निर्णय देत आहेत. नॉट आउट, 2 रन कंप्लीट इथे पाहायला मिळत आहेत. मागे अंपायर डिक्लेअर नाहीये ना? येस, 2 धावा मिळतील. ओके, थँक्यू. 2 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 70, आता धावा करायच्या 14. या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 चेंडू 14 धावा हे समीकरण. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर चा थरार तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि तो प्रयत्न दोन्ही बाजूने होईल. एका बाजूने सामना जिंकण्याचा प्रयत्न करा, 84चं लक्ष्य, टार्गेट मोठं आहे. शॉर्ट बॉलचा वापर, बाउन्सर होता त्याच्यामुळे उंची जास्त आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल, 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील येईल आता गोलंदाजाला, कारण जास्त आपटला राहुलने हा बॉल. दिशा चुकीची होती आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन. या धावा थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा बॅकफुटला चाललाय संघ. स्लोअर 1 यावेळेला त्याच्या विरुद्ध आक्रमण, फिल्डर आहे. हो, व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल तिथे पाहायला मिळाला. स्वतःला स्ट्रेच करत असताना चांगला झेल नवनाथ आडवळेच्या माध्यमातून टिपण्यात आलाय आणि नक्कीच या झेलाबरोबरच प्रेक्षकांनी देखील टाळ्यांचा कडकडाट केला आणि शेवटी फलंदाज आउट. नव्हता झेल, कारण बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. नक्कीच हे दृश्य पहा, लगेचच फलंदाजाच्या चेहऱ्यावर किती निराशाच पाहायला मिळाली. हा क्रिकेटचा खेळ अद्भुत असतो, ऊन सावल्यांचा खेळ आहे क्रिकेट. एक षटकार आला या ओव्हरमध्ये, 2 वेळा डबल धावा आल्या, त्याच्यानंतर विकेटही आली आहे. टीमची धावसंख्या 71, 71. मॅच इज स्टील ऑन. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. सामना चांगलाच रंगतोय. 71ला 4 अशी परिस्थिती आहे. अजूनही या मॅच मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 84च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओव्हर नंबर 6चा काय सध्या प्रगतीपथावर. राहुल परत एक वेळा तयार. पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातात. एक्सप्रेस बॉल, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल दबाव बनवणारे नक्की ठरतील आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईड बॉल चेक केला जाईल. DRS. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण बॅटर शफल झालेला आहे, त्याच्यामुळे बॅटचा रीच, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि IPL मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्याच असतील. तिथे तर लाईन यायची ग्राफिक्स मध्ये. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, परंतु अंपायर सांगतात हा वाईड बॉल असेल. यावेळेला थोडंसं नियंत्रण चुकलं आणि आता बॉलिंग करणारा संघ चॅलेंज करेल. अंपायरच्या डिसिजनला, वाईड बॉलला आता चॅलेंज करण्यात आलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन. बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू राखलाय त्यांनी आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. परत एक वेळा बॅटर जास्त शफल झाला आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरने सांगितलं हा रिव्ह्यू रिटेन आहे.
या षटकामध्ये एक षटकारही आला, त्याच्यानंतर विकेटही आली आणि त्याच्यानंतर कहाणी परत एक वेळा बदलली. 24 करायच्या होत्या 12 बॉलमध्ये, आता 13 ठेवल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. काय सामना रंगलाय या आमदार चषकामध्ये. एका झेलने नवनाच्या हा सामना परत एक वेळा बदलल्यासारखा वाटतोय. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं ना. क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ. कोणतीच धावसंख्या विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. सूरज आता गोलंदाजीसाठी येईल शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांचा बचाव त्याला करायचा आहे. मॅच इज स्टील ऑन. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. ऑलमोस्ट रात्री घड्याळामध्ये 10:55 झालेत, 11 वाजतात. अशा परिस्थितीमध्ये एक रोमांचक आणि मनोरंजक सामना प्रेक्षकांच्या भेटीला तुम्ही पाहताय. अजूनही दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आमदार चषक या स्पर्धेमध्ये. अण्णासाहेब बनसोडे नवनिर्वाचित उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभेचे, या परिसराचे शिल्पकार, भाग्य विधाते, आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती आणि त्यांचीच ही संकल्पना, त्यांचीच ही स्पर्धा तुम्ही पाहताय. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे आणि 13चा पाठलाग करण्यासाठी रमेश खूप महत्वाची भूमिका पार पडतो. 190च्या स्ट्राईक रेटनी खेळतोय. हा बॉल एक्सप्रेस, फुटवर्क नाहीये, जागेवरच होता बॅटर आणि झपकन बॉल गेला विकेट कीपरच्या हातात. पहिला डॉट बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणता संपर्क नाहीये, त्याच्यामुळे डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. मागच्या ओव्हरमध्ये षटकारही आला, मागच्या ओव्हरमध्ये वाईट बॉल आला. नवनाथने तो झेल टिपलाने तिथूनच या सामन्याची कहाणी थोडीशी बदलली आहे. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी हा संघ आता परत एक वेळा मी म्हणेन थोडासा पिछाडीवर चाललाय. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 13 धावा करायचे. 5 चेंडू 13 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना रोमांचक अवस्थेमध्ये चाललाय. हळूहळू सामना गरम होत आहे, वातावरण तापतंय. मजा येईल आता या मॅच मध्ये. पहिलाच बॉल सूरजने, हा सूरज रात्री देखील चमकतो. पहिलाच बॉल एक्सप्रेस होता. दुसरा बॉल परत एक वेळा शरीरापासून थोडासा दूर खेळलाय, त्याच्यामुळे संपर्क एवढा चांगला झालेला नाहीये. एक सिंगल मिळते. रमेशला 12 धावा करायचे आहेत. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 4 चेंडू 12 धावा. 2 षटकार मारायचे आहेत. षटकारांच्या परिभाषेत विचार केला तर 3 चौकार मारायचे. चौकारांच्या परिभाषेत विचार केला तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कौतुक व्हायला पाहिजे सूरजचं, कौतुक व्हायला पाहिजे नवनाथ हाडवळेचं. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. षटकार आल्यानंतर देखील सामन्यामध्ये परत एक वेळा तो शिरकाव करताना दिसलाय संघ. यावेळेला उरपीच बॉल होता, समोर मारलाय, फटका चांगलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार. हाय तो षटकार. धावा. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. अजयचा खेळ संपलाय आणि परत एक वेळा पलटवार सुरू केलाय यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या टीमने. या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फुटवर्क थोडंसं टेंटेटिव्ह राहिलं या खेळाडूचं, कारण असं कुठेतरी वाटलं की हा बॉल, हा खेळाडू पुढच्या बॉलसाठी तयार होता, समोर मारण्यासाठी. हलकासा शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि त्याचमुळे लवकर फिरता आलं नाही. बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये झेल टिपला गेला आणि मग काय कहाणी बदलली परत एक वेळा या मॅचची. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज, फलंदाजीसाठी राजू, जेंटलमॅन बनावं लागेल या टीमसाठी. राजू खराटे. एक मोठा फटका मॅच मध्ये. प्रहार अकॅडमी पुणे 1 डॉट बॉल. परत एक वेळा संघर्षाने ती चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानामध्ये सुरू आहे.
आमदार चषक तुम्ही पाहताय. जसं आमदार दमदार आहेत अगदी तसाच दमदार आणि प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या समोर इथे रंगत असताना मजा येते. या मॅच मध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. राजू आलाय फलंदाजीसाठी. सोपं नसतं गोलंदाजाला हे इक्वेशन वाचवणं, कारण फलंदाजाला माहिती आहे हिट आउट और गेट आउट. या स्पर्धेमधून बाहेर जायसाठी डॉट बॉल पुरेसे ठरू शकतात. बॉल हवेत उडवलाय, गॅप मध्ये फिल्डर धावतायत. बॉल चालला एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि हा येतोय चौकार. आता येईल मजा. जाईल आणि पहिली सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत. परंतु एका बाजूला फलंदाजी करणारा संघ विचार करत असेल की नक्कीच एक चौकार मारलाय राजूने तर 2 धावा तर तो करू शकतो. दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग बोलवली जाते यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स कडून की हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकायचा सूरज, जसा पहिला टाकला होता एक्सप्रेस. टाइमर देखील एकदम परफेक्ट होता. कारण ज्यावेळेला चौका लागला ना, चौकार ज्यावेळेला, त्यावेळेला 1 सेकंद बरोबर मागे होता आणि टाइम संपला. शेवटच्या ओव्हरला शेवटच्या बॉलला कुठलाही खेळाडू आतमध्ये येत नसतो आणि त्याच्यामुळे आता शेवटचा 1 बॉल, एका बॉलमध्ये धावा करायच्या 2. एक जर रन आली तर सामना बरोबरीत, मग होईल सुपर ओव्हरचा थरार. सामना रोमांचक अवस्थेमध्ये पैसा वसूल झाला आणि सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमला प्रेक्षक मायबाप समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजूया या मॅच साठी. अंतिम टप्प्यामध्ये ही लढत येऊन पोहोचली आहे. सूरज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजू जेंटलमॅन बनेल का या टीमसाठी? शेवटचा 1 बॉल, एका बॉलमध्ये 2 धावा. राजूने ही लाईन तर मिस केली. रनआउटची संधी एकही कंप्लीट झालेली नाहीये आणि इथे संघ मात्र पराभूत होतोय. शेवटच्या बॉलवर राजूने लाईन मिस केली आणि तो नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट झाला. इथे सूरज नक्कीच चमकलाय या मॅच मध्ये आणि हा सामना इथे जिंकलाय. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या टीमने अवघ्या 1 धावेने अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल राहुल सातव, अर्धशतकवीर ज्याने 24 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली, 5 षटकार 3 चौकार मारले आणि गोलंदाजीमध्ये 11 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. राहुल ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन सर्वप्रथम टॉस होईल आणि लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये राहुलचा सन्मान करणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना. टॉस साठी या पहिले कॅप्टन, म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ मिळेल प्लॅनिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे टॉस पहिले होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. टॉस साठी या कॅप्टन. तुषारजी नाणेकर आणि नितीन नाणेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टननी टॉस साठी यायचंय पहिले आणि राहुल लगेच टॉस झाल्यानंतर तुमचा सन्मान केला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. श्रीतेज 11 टीमचे कॅप्टन या टॉस साठी प्लीज. कडक सामना रंगला आणि काय तो चित्त थरारक शेवट राहिला.
शुभम वागरे यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस इथे केला जाईल. श्रीतेज 11 या टीमचा कॉल असणार आहे. हेड्सचा कॉल. येस हेड्स इट इज.